भगवानपूरमध्ये तिथे त्या गोठ्याला आग लावून टाकली कोणीतरी. ते नवदोले गेले, यंदाही गेले आणि त्या दिवशी हिरपुद्याला आले. म्हणजे कुठून फायदा काय बसले माझ्यासोबत. इथे काही इलेक्ट्रिसिटी नाही, काही नाही, काही नाही. इथं आग लावलेली आहे आणि दुसरं या परिसरामध्ये नोझल चोऱ्या चाललेल्या आहेत. जरा पेट्रोलिंग वाढवा तुम्ही. काय नाही फक्त हे एक गाव आहे ना, हे तुमच्या इकडे किती भरपूर नोझल सगळ्यांचे नोझल चोरी म्हणजे टोळीच असेल ना, चोरणारी टोळी असेल. नमस्कार मॅडम. मी यावलीला आहे आता आणि यावलीमध्ये आपण बघितलंय की तिथे ते भगवानपूरमध्ये तिथे त्या गोठ्याला आग लावून टाकली कोणीतरी. हो मॅडम. तुमच्याकडे कंप्लेन आलेली आहे. हो मॅडम. त्याचं काय लागला का? ते माणसाचं केवढं नुकसान झालं शेतकऱ्याचं त्या. हो मॅडम. ते तिथं आलो होतो मॅडम. हा मग आणि पंचनामा आणि ते हे केलंय आणि कुणाचा संशय आहे किंवा काय त्यांना विचारपूस केली आणि जर आम्हालाही तसं काही आढळलं तर त्या दरम्यान नाही बघा, इथे काही इलेक्ट्रिसिटी नाही, काही नाही, काही नाही. इथं आग लावलेली आहे आणि दुसरं या परिसरामध्ये नोझल चोऱ्या चाललेल्या आहेत. जरा पेट्रोलिंग वाढवा तुम्ही. काय नोझल चाललाय, केबल चाललाय. तुम्ही इथं पेट्रोलिंग वाढवा, नाही तर मी आठवड्याभरात हंगामाच करते. मग शेतकऱ्यांचे नोझल अख्खे किती नोझल चालले चोरीला. 40 चोरीला चाललेले आहेत. याच्या आधी तर नाही झालं असं कधी. भाजपचं सरकार आल्यावरच होतं का? पेट्रोलिंग वाढलं पाहिजे. मला जर आज दिसलं नाही पेट्रोलिंग वाढलेलं तर मी मग बघते मग तुमच्या सगळ्यांना. म्हणजे काय आमचं सरकार नाही म्हणून, आम्ही आमदार नाही म्हणून काही पण कराल का मनमानी? मग पेट्रोलिंग वाढवा. इथं पेट्रोलिंग वाढवा. इथं ना एक गोठा जळला, कोणीतरी जाळला तो. त्याचे ते 7 जनावर होते. ते 7 जनावर तिथे म्हणजे खूप जखमी झाले, काही मेले पण. मी आता आणि ह्या भागामध्ये या पूर्ण परिसरामध्ये इतके नोझलच्या चोऱ्या होऊन राहिल्या. म्हणजे कोणीतरी टोळी आहे जी नोझल चोरी करून राहिली, केबल चोरी करून राहिली. इथं सिरियस गोष्टी आहे मॅडम आणि मी एलसीबीला ऑलरेडी सांगून ठेवलेली आहे. मी बघतो मॅडम. साहेब मागे त्या पीआयला सांगितलेलं होतं, मी नाही सांगितलं. आमचे काही कार्यकर्ते कंप्लेंट घेऊन गेले होते. काय करणार म्हणे, एकच तर गाडी आहे. पण पेट्रोलिंग तर करावंच लागेल साहेब. असं कसं? मी जरा मी एसपींशी मी आपल्या त्या पीआयशी बोलली तुमच्या, पण ते मला फार सिरियस नाही वाटले. तुम्ही यू हॅव टू टेक दिस थोडंसं सिरियस. प्लीज. थँक्यू सो मच.